मैदान स्वीकारले दोन्ही बाजूचे साईड पंच हात उंचावून आपली जागरूकता सेवा दोन्ही संघाच्या पाठीशी दोन दोन साईड पंच आहेत त्यांनी हात उंचावून आपण जागरूक असल्याचा इशारा करायचा दरम्यान पंचांच्या इशाऱ्याने खेळ सुरू होतोय आणि या सामन्यातील पहिल्या सलामीच्या लढाईचा बहुमान पुन्हा एकदा गेलाय मोरेश्वर पटकरेवाडी संघाला पहिली सलामीची लढाई आहे त्यामुळे निश्चितपणे अतिशय दमदार होणार यामध्ये शंकाच नाहीये आणि कोणताही धोका नाहीये पहिलीच एम्प्टी रेड सलामीची आपण बघतोय त्याला दाद देण्यासाठी रेड मार्क वर येतोय उंच चढाई बतो विजय मेडिकल संघाकडून एम्प्टी रेड होती त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा मोरेश्वर कृपा पटकरेवाडीकडून आक्रमण होताना मंगलमूर्ती मेडिकल कडून पुन्हा एकदा आक्रमण होताना आणि मंगलमूर्ती मेडिकलचे मालक आमचे शिंदे सर आमचे बंधुराज आपल्या चमू घेऊन कित्येक मैदानावर जात असतात उत्तम असा खेळ करण्यासाठी सज्ज झाला येतो मंगलमूर्ती मेडिकल संघ आणि त्या संघासमोर श्री मोरेश्वर कृपा पटकरेवाडीचा दमदार संघ उभा टाकलाय त्यामुळे निश्चितपणे सामना एक्साइटिंग होणार एम्प्टी रेड आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय मंगलमूर्ती मेडिकल कडून एक जबरदस्त ट्रॅकल तिसरी चढाई आहे त्यामुळे एखादा गुण घ्यावा लागेल मंगलमूर्ती मेडिकल कडून उंच असा चढाई होतो मोरेश्वर कृपा पटकरेवाडीच्या प्रांगणामध्ये एक जबरदस्त खेळ करताना आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त ट्रॅकल एक गुण जातोय पटकरेवाडी संघाला ट्रॅकलच्या स्वरूपात आणि पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी सज्ज होतोय मंगलमूर्ती मेडिकल संघासमोर 6 डिफेंडर आहेत आणि 6 डिफेंडर समोर आक्रमण करताना एक नंबरचा चढाई होतो मोरेश्वर पटकरेवाडीकडून आक्रमण करताना पटकरेवाडी यापुढे होणारा सामना बडद सर अनाउन्स करायचा आहे यानंतर होणारा सामना संघर्ष कोळमे विरुद्ध दुर्गामाता ओझरखोल यांच्यासाठी हा पहिला आवाज असेल आपले संघ तयार ठेवायचे पुन्हा एकदा एक जबरदस्त टॅकल केला गेला सक्सेस होतोय आणि एक गुण जातोय मंगलमूर्ती मेडिकल संघाला मंगलमूर्ती मेडिकल संघाचे संघ मालक शिंदे सर या समालोचन कक्षातून शब्दाचा स्वर घेताना ट्रॅकल होतोय एक जबरदस्त असे दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्या सत्रासाठी उभे टाकले त्यामुळे रोमांचकारी ज्याला आपण म्हणतो रोमहर्षक सामना नक्कीच होणार यामध्ये शंकाच नाही दरम्यान पुन्हा एकदा एक जबरदस्त अँकल होल्ड सुपर असा टॅकलचा नमुना बघायला मिळतोय पूर्ण ताकदीनिशी केलेली पकड यशस्वी होते आणि एक गुण जातोय मंगलमूर्ती मेडिकल संघाला पुन्हा एकदा आक्रमण असेल उंच पुरा चढाई फुटून लगातार आक्रमण करतोय या आधीच्या चढाईमध्ये जर्बंद केला गेला होता आता मात्र बोनसचा प्रयत्न झाला या मैदानावरील सर्वात उंच चढाई होतो आपण बघतोय कोणताही धोका नाहीये मोरेश्वर कृपा पटकरेवाडीकडून आक्रमण होताना या आधीच्या दोन्ही चढाईमध्ये निर्बंध केला होता आता मात्र पुन्हा एकदा त्याला निर्बंध केला जातोय लगातार टॅकल टाकले जात आहेत आणि ते सक्सेस होत आहेत वारंवार त्याला शूटिंग ब्लॉक मध्ये परतवताना मंगलमूर्ती मेडिकल संघ आपण बघतोय
आता मात्र पुन्हा एकदा टॅकल केला गेला. पटकरेवाडी मोरेश्वर कृपा पटकरेवाडीकडून इशारा दिला गेला. हंपी किसी सेकंद नाही. अमेरिकेत व्यास सामन्यामध्ये विजयाचे दावेदार होऊ शकतो. दरम्यान पटकरेवाडीकडून 4 नंबरचा चढाईपटू ट्रेडमार्कवर येतोय. 2-2-2ची व्यूहरचना ज्याला आपण म्हणतो साखळी सजवली गेली. जबरदस्त असा चाललेला सामना. कोणताही धोका नाहीये. आता मात्र मंगलमूर्ती मेडिकल संघाकडून आक्रमण करताना उंच चढाईपटू गुण जातोय. मंगलमूर्ती मोरेश्वर पटकरेवाडीकडून आक्रमण होताना मंगलमूर्ती मोबाईल संघावर या आधीच्या चढाईमध्ये गोल प्राप्त केला होता. आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं होतं. पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय. लगातार एक सुंदर असा खेळ करण्याचा त्याचा मानस आपण पाहतोय. आपल्या चतुरस्त्र खेळाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. चतुरस्त्र खेळ ज्याला आपण म्हणतो. मैदानावरचं वादळी आक्रमण 1 गुण जातोय आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईसाठी तासाने केला गेलाय. 10 नंबरचा चढाईपटू 2-2-1-2 पेक्षा तर क्षण आहे. फुलवून संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा एक जबरदस्त टॅकल होतोय आणि 1 गुण जातोय मंगलमूर्ती मोबाईल संघाला. दरम्यान मध्यंतराचा इशारा होतोय पंचांचा. 7-3 या गुणफलकावर मध्यंतराला सामना स्थिरावतोय. 4 गुणांची नाममात्र आघाडी आपण बघतोय मंगलमूर्ती मोबाईल संघाकडे. या संघांसाठी हा दुसरा आवाज असेल. आपण आपले संघ तयार ठेवायचे. दरम्यान थोडासा बजरकडे लक्ष टाकलं गेलं आणि आपल्या प्रांगणात सरकतोय. 4 नंबरचा चढाईपटू आहे. महाराष्ट्राच्या लालमातीतला मर्दानी खेळ आहे. त्यामुळे हल्ले प्रति हल्ले उत्तरे प्रति उत्तरे आणि आव्हाने प्रति आव्हाने शेवटच्या क्षणापर्यंत बघायला मिळतील. सुंदर असा खेळ या मैदानावर बघायला मिळतोय. मंगलमूर्ती मोबाईल संघाकडून आक्रमण होताना मोरेश्वर कृपा पटकरेवाडीच्या प्रांगणामध्ये 3 डिफेंडर आहेत. सुपर टॅकलची नामी संधी आहे. जर या ठिकाणी जरबंद केला गेला या चढाईपटूला तर 2 गुण प्राप्त होऊ शकतात. मात्र तशा प्रकारची संधी तो देत नाहीये. कारण गुणांची आघाडी आहे. त्याला जाणीव आहे. थोडीशी गुणांची जमापुंजी आहे आणि त्याला दाद देण्यासाठी मोरेश्वर कृपा पटकरेवाडीचा सडसडीत बांध्याचा चढाईपटू पुन्हा एकदा रेडमार्कवर येतोय. निदानाच्या पार करत बेडबॅलेट केली गेली. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला आहे. 6 नंबरचा चढाईपटू आहे. प्रचारण केला गेलाय मैदानात. एखादा गुण घ्यावा लागणार अन्यथा शिटिंग ब्लॉकमध्ये आणि याला जर जेरबंद केला गेला मोरेश्वर कृपा पटकरेवाडी संघाकडून तर 2 गुण मिळू शकतात. दोन गुण. तिसऱ्या चढाईची बजर दिले गेले त्यामुळे निश्चितपणे डू ऑर डाय करून या मरो अशा स्वरूपाचं आक्रमण एकतर एखादं गुण घ्यायचं आहे. अथवा विरोधी संघाला बहाल करायचं आहे. अशा स्वरूपाचं आक्रमण असं भरोसा टाकला गेला. बघायचं पंचाचा निर्णय काय येतोय. 1 गुण. वा पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. मंगलमूर्ती मोबाईल संघाकडून आक्रमण करताना उंच चढाईपटू
जबरदस्त टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. 2+2 4 पॉइंट्स. गुणांचा आलेख उंचावताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑलआउट नंतर चतुरस्र खेळ करण्याचा माणूस मोरेश्वर कृपा फटकरेवाडीकडून एक गुण टिपला गेला आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा मंगलमूर्ती मोबाईल करून आक्रमण. शेवटची 4 मिनिटे आणि गुणफलक असा आहे, दोन्ही संघ लक्ष असू द्या. 13-5 या गुणफलकावर 13 गुण हासिल केलेत मंगलमूर्ती मोबाईल संघाने आणि 5 गुण आहेत ते मोरेश्वर कृपा फटकरेवाडीच्या बाजूने. 13-5-5-13 या गुणफलकावर शेवटच्या 4 मिनिटापर्यंत सामना बघायला मिळतो. निर्णय पंचाने दिला आहे. सुंदर असा निर्णय बघायला मिळतोय. आता मात्र हळूहळू मैदानावर आपल्या नवे राखवायला सुरुवात केली मोरेश्वर कृपा फटकरेवाडी संघाने. थोडासा गाफील होता चढाईपटू, त्यामुळे निश्चितपणे परफेक्ट अँकर होल्ड केला गेला. प्रत्युत्तर असेल 6 नंबरचा चढाईपटू, उंच चढाईपटू वारंवार आपल्या संघाकडून उत्तम अशी कामगिरी करतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. आपल्या संघाला थोडी उभारी देण्याचा त्याचा प्रयत्न होता, तो सक्सेस होतोय. श्री गजानन भक्त मंडळ उजगाव बळदवाडी आयोजित भव्य अशा पंचक्रोश आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा दिवस हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सजग सुंदर अशा भव्य दिव्य मैदानावर हा क्रीडा महोत्सव प्रकर शेवटचे 3 मिनिटे प्रकर तेजस्वी विद्युत रोषणाईमध्ये अतिशय जल्लोषामध्ये संपन्न होता आणि या सामन्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. दरम्यान बोनसच्या स्वरूपात एक गेला होता गुण फटकरेवाडीला, दरम्यान ट्रॅकलच्या स्वरूपात एक गुण असेल झाला. 6 नंबरचा चढाईपटू पुन्हा एकदा आज माझ्या समवेत मध्ये समालोचन करताना आमचे मित्र बडक सर आहेत या ठिकाणी आज क्रीडानगरीमध्ये समालोचन कक्षातून. 6 नंबरचा चढाईपटू आहे, उंच चढाईपटू आहे, त्यामुळे निश्चितपणे आपल्या उंची खेळाचं प्रदर्शन तो नक्कीच करणार. गाँव में गुमनाम खेल, गाँव में गुमनाम खेल अब तो टीवी पर आने लगा है. कबड्डी का खिलाड़ी शेवटचे 2 मिनिटे, कबड्डी का खिलाड़ी अब तो पूरी दुनिया में छाने लगा है. एक जबरदस्त प्रो कबड्डीच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा अनेक ठिकाणी संपन्न होताना या ठिकाणी मात्र तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला मंगलमूर्ती मोबाईल संघाला आणि भरोसा टाकला गेलाय. एका बहादार चढाईपटूवर बघायचा भरोसा कशा प्रकारे सार्थकी ठरतो, गुण हासिल करतोय, शूटिंग ब्लॉकमध्ये परततोय, स्कॉर्पियन किक मारून दावा करतोय की मी तुला स्पर्श केलाय, माझी किक तुला घासून गेले, स्पर्श करून गेले. तिसरी चढाई आहे, इकडे गुण घ्यावं लागेल मंगलमूर्ती मोबाईल संघाच्या प्रांगणामध्ये. मोरेश्वर कृपा फटकरेवाडीकडून आक्रमण होताना 1 नंबरचा चढाईपटू शेवटचं 1 मिनिट. नक्कीच सरपंच जाधव सर यांचा इशारा होता. चढाईपटूला 28-29 सेकंद खेळवत ठेवायचा आणि शेवटच्या काही क्षणाला आत्मघातकी पकड करायची असा मानस होता आणि तो पूर्णत्वास जातोय, गुण जातोय ट्रॅकलच्या स्वरूपात. मंगलमूर्ती मोबाईल संघाला आता मात्र थोडासा बदलाकडे लक्ष केंद्रित केला जाणार आहे, कारण त्याला जाणीव आहे कोणत्याही प्रकारे सुपर ट्रॅकलची संधी द्यायची नाही, कारण समोर केवळ आणि केवळ 3च डिफेंडर आहेत, त्यामुळे निश्चितपणे ट्रॅकल झाला तर 2 गुण प्राप्त होऊ शकतात. मोरेश्वर कृपा फटकरेवाडी संघाला मात्र अशा प्रकारचे हा चढाईपटू संधी देत नाहीये आणि आपल्या प्रांगणात सरकतोय. तदनंतर पुन्हा एकदा रेडमार्कवर पाचारण केला गेला. 14 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू समोर कडवा डिफेन्स असेल, एक जबरदस्त असा डिफेन्स 2 नंबर 5 नंबर 7 नंबरचा की जे डिफेंडर डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहेत. असा सुंदर असा खेळ मैदानावर बघायला मिळतोय. दरम्यान 17-7 या गुणफलकावर सामना संपतोय. 10 गुणांची आघाडी घेऊन या सामन्यामध्ये विजयी होतोय मंगलमूर्ती मोबाईल संघ. शिंदे सरांचं अभिनंदन.
दोन्ही संघांचं अभिनंदन. विजयी संघाला पुढील वाटचालीकरिता